ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन शिवसेना वागळे विभाग प्रमुख तत्कालीन नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, प्रभाग क्रमांक 15च्या विद्यमान नगरसेविका यज्ञा भोईर इत्यादींच्या सततच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रूपादेवी मैदानावरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या संप पंप हाऊसचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच या कामाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या कामाची काल शिवसेना वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका यज्ञा भोईर आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपअभियंता विकास ढोले, डेप्युटी अतुल कुलकर्णी, ज्ञानेश्वर भोये इत्यादींसह पाहणी केली। सदर कामाचा आढावा घेतला। या संप पंप हाऊसचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच वागळे इस्टेट परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे, असं यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितलं आहे। इंदिरानगर वागळे इस्टेट परिसरामध्ये या ठिकाणी आम्ही संप जो बांधलेला आहे त्याचा काम पूर्णत्वात येत आहे आणि त्याची आखरी जे आपण म्हणतो ना शेवटचा हात मारायचं कामामध्ये तशा प्रकारची जी प्रक्रिया सुरू आहे ते पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आणि ती विजिट आम्ही घेतली। माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानेच हा खरं तर संप आम्हाला मिळालेला आहे आणि तो सर्वसामान्याला आपण लोकार्पण करणार आहोत। कारण सर्वसामान्य महिलांचं जे बऱ्याच वर्षापासून जी मागणी होती की नियमित पाणी यायला पाहिजे ते नियमित पाणी येण्यासाठी हा संपाची आम्ही इथं बांधणी केली आणि त्यासाठी आमचे उपनगराभियंता विकास ढोले आहेत, आमचे डेप्युटी कुलकर्णी साहेब आहेत, ज्ञानेश्वर भोये आहे आणि माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष करून मी आभार मानेल की त्यांनी या कामावर बारीक लक्ष ठेवून काम पूर्णत्वात नेण्यासाठी मदत केली आणि ठाणे महानगरपालिकेचे कमिशनर माननीय सौरभराव, आमचे दोन्ही खासदार मस्के साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमच्या महापौर आता शर्मिला पिंपोळकर आहेत, सभागृह नेते जगदाळे साहेब आहेत, हे सर्वच पदाधिकारी, तत्कालीन महापौर आमचे नरेश मस्के साहेब आणि मीनाक्षीताई शिंदे यांनी सुद्धा या कामात आम्हाला मदत केली। त्यामुळे हे लवकरात लवकर लोकार्पण आम्ही करणार आहोत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते। त्यासाठी काही कामं पेंडिंग होती, बाकी होती, ती पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी विजिट लावलेली होती। या गेल्या महासभेमध्येच यज्ञेश भोईर यांनी सभागृहात या संदर्भात आवाज उठवला। लवकरात लवकर माझ्या भगिनीने आम्ही दिलेला शब्द आहे तो पूर्णत्वात कसा मी नेता येईल त्याच्यासाठी तिने प्रयत्न केले आणि सभागृहात तिचाही मी आभार मानेल की तिने जी माझी संकल्पना होती ती पूर्ण करण्यासाठी तिने सुद्धा पुढे एक पाऊल पुढे घेऊन आणि लवकरात लवकर हे सर्वसामान्यांना कसं पाणी वेळेवर मिळेल याचा प्रयत्न केला। त्यामुळे तिचेही मी आभार व्यक्त करतो। आजपर्यंत आपण पाहत आलो की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये जो काही पाण्याची समस्या होती त्यांनी त्याला गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष दिलं। MIDC करून त्याच्यासाठी जागा अवेलेबल करून दिली आणि जो काय आम्हाला पाण्याचा संप बांधण्यासाठी त्यांनी योग्य तो निधी उपलब्ध करून दिला आणि गेले 8 वर्ष माझे सासरे एकनाथजी भोईर साहेब, माझे सासूबाई एकता भोईर हे लोक ह्या पाण्याच्या संपाचा पाठपुरावा करत आहेत। आपण सगळे पाहतो आहोत ह्या प्रभागाच्या जी पाण्याची समस्या आहे तो सोडवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट करत होते, मेहनत घेत होते की ही समस्या कशीरित्या संपवण्यात येईल आणि ती आज पूर्णत्वाला जाताना मला दिसते। आणि गेल्या वेळेस आपण पाहिलं की जे काही काम अपूर्ण आपण राहिलेलं पाहत होतो ते आज ह्या क्षणाला ह्या पाहणी दौऱ्यामध्ये आम्हाला दिसतंय की ते पूर्णत्वात जात आहे। त्यासाठी मी म्हणेन की या अधिकाऱ्यांचे पण मी एक धन्यवाद मानेन की त्यांनी सुद्धा त्यावेळेला आम्हाला सहकार्य केलं आणि माननीय कमिशनर साहेब सौरभरावजी, माननीय महापौर मॅडम शर्मिला पिंपोळकर आणि उपमहापौर या लोकांनीही माझा जो काही सभागृहामध्ये मी जो प्रश्न मांडला होता की माझी जनता आहे ही पाण्याच्या त्रासाला इतके वर्ष सहन करते, त्यांनी त्या माझ्या प्रश्नाला मी म्हणेन की वाव दिला, न्याय दिला आणि त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानेन की माझ्या प्रभागाची लवकरात लवकर ही पाण्याची समस्या संपून जाईल अशी अपेक्षा करते आणि यासाठी त्या सगळ्यांचं अभिनंदन।